माझ्यासाठी छानवाले पोहे बनव ना. छानवाले पोहे कोणते असतात? ते डाळिंब टाकून ते दे. अच्छा, ओके. तेच पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल आणि त्याला काहीतरी हेल्दी व्हर्जन अजून द्यायचं असेल तर हे पोहे तुम्ही नक्की तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता. ह्यामध्ये ना तुम्हाला एक्स्ट्रा प्रोटीन, कार्ब्स, फायबर सगळं काही एकाच ह्याच्यात मिळून जाईल. सो त्यासाठी नॉर्मल आपले पोहे घेतले धुतलेले, कांदा, मिरची, टोमॅटो आणि घेतलेला आहे एक अंडा. जसं आपण अंड्याची भुर्जी बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने आधी भुर्जी बनवून घ्यायची आहे. आपण पोहे बनवतोय म्हणून तेलामध्ये जिरे, मोहरी सगळं टाकून घ्यायचं, कांदा, टोमॅटो, थोडीशी मिरची आणि त्यामध्ये एक अंडा फोडून टाकायचा. अंडं खात नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता, पण हेल्दी पॉवरफुल बनवायचे असतील पोहे तर अंडं टाकणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच खूप जास्त प्रोटीन मिळू शकतं. सो एक अंडा फोडून टाकायचं आहे आणि मग ते छान आपण भुर्जी जशी बनवतो तसं ते बनवून घ्यायचं आहे. छान बारीक भुर्जी बनवून घ्यायची आहे, जाड नाही ठेवायचं, म्हणून मी त्याला व्यवस्थित छान हलवून घेतलं, म्हणजे छान बारीक बारीक त्याचे तुकडे होतील. आणि मग त्यामध्ये ॲड करायचं आहे, मी इथे ॲड केली होती उकडलेले माझ्याकडे मटकी आणि थोडेसे भिजवलेले मटार होते, म्हणजे वाफवलेली मटकी आहे. तुम्हाला पाहिजे त्याच्यात तुम्ही भिजवलेले छोले, काहीही कोणतेही कडधान्य ॲड करू शकता. आणि त्यात नंतर ॲड केलं मी पोहे. थोडंसं मटकी जी आहे ती छान परतून घ्यायची आणि मग पोहे ॲड करायचे, म्हणजे ते छान शिजलं जाईल. नंतर ॲड केलं मी थोडंसं मीठ आणि नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. अगदी झटकीपट बनतात, फार काही वेळ लागत नाही. छान एक वाफ येऊ दिली आणि मग काय झाले आपले पॉवरफुल हेल्दी पोहे रेडी. आणि मला ना पोह्यावर असं मस्त असं डाळिंब गार्निश करून किंवा त्याच्यासोबत खायला आवडतं, म्हणून मी ते पण त्याच्यात ॲड करत असे. अजून छान टेस्ट लागते. तुम्ही पाहिजे तर स्किप करू शकता, पण खाऊन बघा, खूपच छान लागतं. सो तुम्हीही खा आणि तुमच्या मुलांनाही हे नक्की खाऊ घाला.